जय महाराष्ट्र। मी महेश देविदास साठे, संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा। खरं तर समाजकारण करत असताना लहानपणापासून एक सर्वसामान्य पीडितांच्या व्यथा ह्या कुठंतरी मनाला वेदना करणाऱ्या होत्या आणि नेहमी ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार होईल, जे लोक संकटात आहेत, जे लोक अडचणीत आहेत, या लोकांच्या बद्दल मनामधून त्या ठिकाणी कणवळापणा यायचा आणि त्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती हे माझ्या आईवडिलांकडूनच मी त्या ठिकाणी माझ्या DNA मध्येच जर म्हटलं तर काय त्या ठिकाणी वावगं होणार नाही। आणि म्हणून त्यातून एक साधारणतः समाजकारण करत असताना लोकांची सुखदुःख त्यांच्या व्यथा जाणून घेत असताना कुठेतरी ह्या सर्व गोष्टीला, ह्या समाजाला किंवा ह्या जनतेला त्या ठिकाणी ह्या संकटाला सामोरं जावं लागतं, त्याचं कारणच म्हणजे राजकीय उदासीनता। की राजकीय लोकांची नागरिकांच्या दुःखांच्या प्रती, समस्यांच्या प्रती त्या ठिकाणी असलेली उदासीनता, त्यांच्याकडे असलेलं दुर्लक्षपणा, आणि म्हणून कुठंतरी वाटायचं की ह्या लोकांना न्याय देण्यासाठी, या लोकांचे समस्या मार्गी लावण्यासाठी कुठेतरी आपण राजकारणामध्ये गेलो पाहिजे। परंतु राजकारणामध्ये जात असताना एक चांगला विचार पण असला पाहिजे, कारण का राजकारण जर का पाहिलं आपण तर ज्या पद्धतीचं राजकीय विचारधारा त्या ठिकाणी दिसत आहेत, तर तितक्याशा विचारधारा आपण जर का त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा लोकांची दुःख त्या ठिकाणी दुःखांचं निरसन करण्यासाठी जर आपण राजकारणात जाणार असू तर नक्कीच अशा चांगल्या विचारधारेच्या सामाजिक क्षेत्राबद्दल किंवा समाजाबद्दल कणवळा असलेल्या राजकीय पक्षाच्या विचारधारेच्या बरोबर आपण गेलं पाहिजे। म्हणून राजकीय पक्ष निवडत असताना बराचसा मनामध्ये त्या ठिकाणी द्विधा अवस्था झाली। परंतु लहानपणापासूनच हिंदू हृदय सम्राट शिवसेना सेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार नेहमीच हापचड्डीपासून ऐकलेले आहेत। की बाळासाहेबांची सभा म्हणलं की आमच्यासाठी पर्वणी असायची आणि आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी तर बाळासाहेबांचे विचार म्हणजे त्या ठिकाणी अमृतासारखेच असायचे। आणि मग त्यांचे सर्वसामान्य जनतेबद्दल झगडण्याची पद्धत, त्यांच्या शिवसेना पक्षाची निर्मिती ह्या विचारधारेवर झाली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि मग शिवसेनेच्या कुठल्याही शाखेत गेलं, शिवसेनेच्या कुठल्या नेत्याकडे गेलं की आपल्याला न्याय मिळतो, तिथं आपली फसवणूक होणार नाही, हे मनोमन आत्मविश्वास ठाम भावना असायची। आणि मुळातच जन्मजातच आईवडिलांकडून महाभारताच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, रामायणाच्या त्या ठिकाणी लहानपणापासून गोष्टी गप्पा त्या ठिकाणी ऐकलेल्या असायच्या। आणि म्हणून हिंदुत्वाची भावना आईवडिलांकडूनच त्या ठिकाणी आम्हाला मिळाली। आणि पुढे नंतर थोडंसं आम्हाला कळतं झालं की आम्हाला त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार आम्हाला त्या ठिकाणी बाळकडूच्या माध्यमातून मिळाले। आणि त्याचबरोबर मग बाळासाहेब जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मुंबईला गेलं पाहिजे, थोडा प्रवास केला पाहिजे, त्यांचं कार्य कशा पद्धतीनं चालतं। कारण का बाळासाहेब आम्ही कधीतरी पाहायचो की कधीतरी इलेक्शनच्या माध्यमातून वगैरे त्या ठिकाणी सभा असायच्या, मग ते धनुष्यबाणाचा चिन्ह असायचं, मग ते कमळाचं भाजपबरोबरची युती असायची, मग ते रामाचा धनुष्यबाण असायचा आणि मग ते आमचं अंग असं फुलायचं। आणि मग आम्ही मैले कधी तर सायकलवर चालत आम्ही बाळासाहेबांच्या सभा त्या ठिकाणी, कारण मी ग्रामीण भागात जन्माला आलेलो। माझं मूळचं गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या ठिकाणापासून 26 किलोमीटर अंतरावरचं त्या ठिकाणी मुंगशीआर, तिला खडकावरची मुंगशी म्हटलं जातं। तर आम्ही सायकलवरून प्रवास बार्शीच्या ठिकाणी, सोलापूरच्या ठिकाणी करायचो।
आणि मग त्यांचे विचार ऐकले की आमच्या अंगात स्फुरण चढायचं. मग आम्ही गावात गेलं की कसं असायचं, त्यावेळेस एक दलित पॅन्थर नावाची एक संघटना होती. मग इकडं एक ब्लॅक चित्ता आणि आपला टायगर असे 2 बोर्ड लागले असे. मग ते आम्ही त्या शाखेचे बोर्ड बनवण्यासाठी आमच्या अंगामध्ये इतकं ताकद यायची की आपला टायगर त्या ठिकाणी लागला पाहिजे. मग ते बाळासाहेबाचं चिन्ह, इकडं शिवसेना आणि मध्ये टायगर, बाळासाहेबाचा फोटो वगैरे. ते असं वाटायचं की अरे आपण म्हणजे आपल्या गावचं राज्य. आणि विशेष काय असायचं की आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते आमच्याकडे वरती काही गावगुंडा अन्याय अत्याचार करायचे ना, तेव्हा मला जेव्हा आम्ही शिवसेनेची शाखा काढली ना, त्यावेळेस हे गावगुंड आपसूक आमच्या जवळ पण आले नाहीत किंवा आम्हाला दादागिरी करायचा सुद्धा प्रयत्न नाही. म्हणजे हे शिवसेनेच्या नावात एवढी मोठी ताकद होती. आणि म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी राजकारणामध्ये आम्ही प्रवास केला. राजकारणामध्ये आम्ही मग पहिला जीपच्या पाठीमागं लटकून प्रचार असायचा, रिक्षात प्रचार असायचा. त्यावेळेस ऑडिओ पेन ड्राईव्ह वगैरे नसायचा. मग आम्ही हापचड्डीतली पोरं नेते मंडळी आम्हाला सांगायचे अरे तू बोल. मग आम्हाला भारी वाटायचं. आम्ही आपलं माईक घ्यायचो, अरे आली 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 आली, इकडनं धनुष्यबाणाला, तिकडनं धनुष्यबाणाला, साहेबांच्या विचाराचा धनुष्यबाण, असे भूमिका आम्ही त्यावेळेस बजावायचो. आणि आम्हाला खूप पॉम्पलेट वाटताना वगैरे अरे आपल्याकडे नेते मंडळी जबाबदारी देत आहेत वगैरे असं वाटायचं. आणि खरोखर मला वाटतं, मला सांगायला अभिमान वाटतो की वयाच्या 16व्या वर्षी मला मताचा अधिकार नसताना मी एक नगरसेवक उभा केला होता आपल्या शिवसेनेचा बार्शीमध्ये. आणि प्रचार करायला मी एकटाच आणि तो उमेदवार, आणि आम्ही घरोघरी प्रचार करणार. म्हणजे फार मला काही कळायचं पण नाही, तरी सुद्धा त्या ठिकाणी लढण्याची भूमिका आणि प्रस्थापितांना शह देण्याची भूमिका ही आम्हाला अगदी त्या ठिकाणी मताचा अधिकार नसताना सुद्धा त्या ठिकाणी आमच्यामध्ये त्या निर्माण झाली. ही केवळ आणि केवळ फक्त बाळासाहेबांच्या आणि गुरुवर यांच्या विचारामुळे. आजपर्यंत मला अभिमानानं सांगावं असं वाटतो की राजकीय पक्षाच्या जोरावरती कधी 2 नंबर धंदा केला नाही, कधी पक्षाला गालबोट लागेल किंवा पक्ष बदनाम होईल आजपर्यंत इतिहास तपासला तर मला वाटतं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी माझ्यावरती मी पक्षाच्या नावाखाली 2 नंबर धंदा केला अशी कुठेही कंप्लेंट. त्याच्यामुळं कष्टार्जित आपण त्या ठिकाणी काम केलं, कष्टातून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह भागवत जेवढं आपल्याला समाजकारण करता येईल तेवढं त्या ठिकाणी केलं आणि लोकांच्या संकटाला धावून गेलो आणि आज या ठिकाणपर्यंत पोहोचलो आहे. तसं माझं पहिली, आता थोडक्यात आमच्या काळामध्ये KG वगैरे असा काही प्रकार नसायचा, शिशु हा प्रकार नसायचा. त्यावेळेस बालवाडी सुद्धा प्रकार नव्हता. त्यावेळेस आम्हाला एक लेंड पहिली असं म्हणलं जायचं. तरी माझं त्या दिवसापासूनचं शिक्षण ते 4थी पर्यंतचं शिक्षण बार्शी तालुक्यातील माझ्या जन्मगावी मुंगशीआर या ठिकाणी झालं. पुढे परिस्थितीनं त्या ठिकाणी आमचा प्रवास मार्गक्रमण झालं, आम्हाला गाव सोडावं लागलं आणि आम्ही तालुक्याच्या ठिकाणी बार्शीमध्ये आलो. आणि मग बार्शीमध्ये माझं त्या ठिकाणी 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेमध्ये महाराष्ट्र विद्यालयामध्ये त्या ठिकाणी 5वी ते 10वी शिक्षण झालं. आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ त्यांचं सिनियर कॉलेज उच्च माध्यमिक इथे माझं 11वी ते 12वीचं शिक्षण झालं. आणि नंतर मग पुढे जाऊन काही कारणानं पंढरपूरला मला त्या ठिकाणी यावं लागलं आणि पंढरपूरला आलो आणि 1 वर्ष गॅप घेऊन पुढं डिग्रीचं शिक्षण मी पंढरपूरमध्ये पूर्ण केलं. आणि मी आर्ट फॅकल्टीचा स्टुडंट, माझं BA कंप्लीट मी पंढरपूरला केलं आणि माझं व्यावसायिकसुद्धा करिअर त्या ठिकाणी मी पंढरपूरमध्ये या ठिकाणीच करतो आहे. खरं तर राजकारणाकडे यावं असं मला कधी वाटतच नव्हतं, मी येईल असंही मला वाटत नव्हतं. पण समाजकारणामध्ये मला काम करण्याची प्रचंड आवड असायची. आणि आमचे प्रेरणा आता मगाशी म्हणल्याप्रमाणे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंदजी दिघे साहेब. मला पोलीस सेवामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिसमध्ये मला सेवा करायची इच्छा असायची. मला PI व्हावं असं वाटायचं पोलीसमध्ये.
आणि PI का व्हायचं, तरी अत्याचार करणारे राजकीय पुढारी यांना बडवण्यासाठी मला PI हो वाटायचं. परंतु माझ्या नशिबानं किंवा काय माझं असेल की माझा 2000ला मी फर्स्ट इयरला असताना माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझा उजवा पाय मला त्या ठिकाणी हँडिकॅप झाला. माझ्या पायाचे 4 तुकडे झाले आणि माझा दोस्त देखील त्या ठिकाणी मित्र एक्सपायर झाला. आणि माझं MPCचं असलेलं एम हे माझं भंग पावलं. आणि मग तिथून पुढं जे माझं ध्येय होतं, माझं जे स्वप्न होतं ते भंग पावलं. आणि मग मी पुढे व्यवसायात आलो. त्यावेळेचे गजानन भाऊ कीर्तीकर खासदार हे संपर्क प्रमुख होते आणि त्यांनी माझ्याबद्दल विचारणा केल्यानंतरनं माणूस चांगला आहे. आणि खरं तर मला 2014ला आमदारकीचा उमेदवार म्हणूनच पक्षात प्रवेश देण्यात आला. माझ्यावरती उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. मी त्यावेळेस गाव तिथे शाखा हे अभियान 109 गावामध्ये राबवलं आणि 109 गावामध्ये त्यावेळेस सगळ्या शाखा ओपन केल्या. शिवसेनेचा झंझावात त्या ठिकाणी उभा केला. शिवसेना पक्षाच्या अगोदर असताना देखील मी माझ्या ह्या भागामध्ये मी स्वतंत्र माझा पॅनल उभा करायचो आणि मला थोडंसं अंशतः यश प्राप्त व्हायचं. पण 2009 पासून ते 2023 पर्यंत मी पक्षाच्या नावानं पॅनल लावतो आहे आणि आज इथं माझी सत्ता आहे. आज आपण हे पंढरपूर वाटत असेल आपल्याला, पण हे पंढरपूर नाही आहे. हे मौजे टाकळी ग्रामपंचायत आहे. हा पंढरपूरचाच एक भाग आहे. वाडीव उपनगर आहे. हे 32,000 लोकसंख्येचं उपनगर आहे. मुळात मी आपल्याला सांगितलंय की माझा DNAच हिंदुत्ववादी विचाराचा आहे. आम्हाला आजपर्यंत पुरोगामी किंवा काँग्रेसची विचारधारा आजपर्यंत पटलेली नाही आणि आम्ही त्याचा अभ्यास देखील केला नाही किंवा ते काय आहे हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आजमावण्याचा प्रयत्न केला. मी बाल सैनिक तुम्हाला सांगितलं ना, मी हाफ चड्डीवर असताना त्या ठिकाणी धनुष्यबाणाचा आणि कमळाचा प्रचार केला की आजपर्यंत तोच आहे. माझा सक्रिय राजकारणाशी संबंध 2009 पासून आला, परंतु इयत्ता 5वी पासून मी शिवसेनेचा प्रचारक आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा आणि गुरुवर्यांच्या शिकवणीचा त्या ठिकाणी अनुयायी आहे. आणि मग असं करत असताना दुर्दैवानं हिंदू हृदय सम्राटचा ज्यावेळेस स्वर्गवासी झाले तिथपर्यंत पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या विचाराबद्दल आमच्या मनामध्ये कधी किंतु परंतु कधीही त्या ठिकाणी विचार जन्माला. आम्हाला फक्त मातोश्रीचा आदेश हा एवढाच माहिती असेल, तो योग्य अयोग्य हे सुद्धा कधी आम्ही तपास नाही. तो आदेश हेच प्रमाण म्हणून काम केलं. जो आदेश असेल तो निष्ठेनं पाळला आणि तो अंमलात आणला. कधी साहेबाला भेटायला मिळेल ना मिळेल कधी अपेक्षा ठेवली नाही. कधी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल नाही होईल याची कधी आम्हाला तमा असायची नाही. परंतु शिवसेना ही पुढे गेली पाहिजे, कारण का शिवसेना ही सर्वसामान्यांचा आवाज आहे, दीनदलितांचा आवाज आहे. सरंजामशाहीच्या विरोधामधलं त्या ठिकाणी या जोखडातून जर का सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी बाहेर काढायची असेल, ह्या मक्तेदारांकडून नागविली जात असलेली जनता याला जर मुक्त करायचा असेल तर तो फक्त एकमेव पक्ष करू शकतो, तो म्हणजे शिवसेना. आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे की नाही की आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी. आणि नक्कीच बाळासाहेबांनी तंतोतंत 80% समाजकारण 20% राजकारण हा मूलमंत्र त्यांनी स्वतःच अंगीकारला. त्या ठिकाणी त्याचं आचरण त्यांनी केलं आणि आमच्यासारख्या शिवसैनिकाच्या मनामध्ये देखील तेच त्या ठिकाणी गुण उतरले. साहेबाच्या पाठीमागं कुठेतरी हिंदुत्वाच्या विचारालाच कुठेतरी तिलांजली दिली चालली की काय. आज दस्तूरखुद्द आम्ही साहेबांच्या विचारावर चालणारे कोणी असोत, मग त्यांचे वारसदार रक्ताचे असोत किंवा विचाराचे वारसदार असोत, आम्ही बांधिलकी, आमची बांधिलकी ही साहेबांच्या विचारांची बांधिलकी आहे.
नाही की आम्ही कोणाच्या वारसाशी आमची बांधिलकी नाही, तर विचाराच्या वारसाची आमची बांधिलकी आहे. आणि मग पुढे जाऊन त्या ठिकाणी स्वतः हिंदू हृदय सम्राट ज्यांना दैवत मानायचे शिवसैनिकांना, त्या दैवताचीच साहेबाच्या नंतरच्या काळामध्ये विटंबना केली जायची. आणि ही विटंबना स्वतः दस्तूरखुद्द साहेबाच्या रक्ताच्या वारसाकडनं केली जायची. याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं आम्हाला बघायला भेटतं, याच्यासारखं दुर्दैवच असू शकत. आज साहेबाचे विचार जर स्वतः साहेबाचे रक्ताचे वारसदारच जर का त्या ठिकाणी विचाराला तिलांजली देत असतील, तर मग आम्हाला कुठेतरी मनामध्ये खदखदत असायचं हे चाललंय ते योग्य नाही. आणि पुढे जाऊन तर स्वतः हिंदू हृदय सम्राट म्हणलेले होते, मी कधीही माझ्या शिवसेनेचे काँग्रेस होऊ देणार नाही, आणि तशी वेळ आली तर मी हे माझं दुकान बंद करीन. परंतु सत्तेसाठी म्हणा, स्वार्थासाठी म्हणा, स्वतःच्या व्यक्तिगत अस्तित्वासाठी म्हणा, आज साहेबांचे विचार कुठे ते काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले. आणि मग सत्तेसाठी किती लाचारी, हे आम्हाला कधीही मान्य होत नव्हतं, मान्य नसायचं. परंतु आमच्यामध्ये बंड करण्याची क्षमता नव्हती, तेवढे आम्ही मोठे नव्हतो. पण मनामध्ये खदखद मात्र नक्की असायची की याला कुठेतरी आवाज उठवला पाहिजे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मग माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, जे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत, खऱ्या अर्थाने जे गुरुवर्यांच्या शिकवणीप्रमाणे पुढे चालत आहेत, आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रति कणवाळा, त्या ठिकाणी सद्भावना आणि जनतेची सेवा करण्याची भूमिका त्यांच्या मनामध्ये प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये कुठून घडलेली आहे. आणि त्यांनी मग स्वतःच्या राजकारणाचं काय होईल, स्वतःच्या भविष्याचं काय होईल, आपल्या कुटुंबाचं काय होईल, व्यक्तिगत आपलं काय होईल, याची तमा न बाळगता त्यांनी जे हे बंड केलं, ते बंड मी व्यक्तिगत कधीही त्यांचं मानत नाही. त्यांनी जे उचललेलं पाऊल आहे ते आमच्यासारख्या असंख्य लाखो शिवसैनिकांच्या भावना आहेत, आणि ते आमच्या मनातील इच्छा आहेत. आणि कुठंतरी अप्रत्यक्षरित्या त्यांना आमच्या डोळ्यातल्या भावना, आमच्या हृदयाच्यातल्या भावना साहेबांना, माननीय शिंदे साहेबांना जाणवत होत्या, म्हणून शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. आणि याचा आनंद मला वाटतं आमच्या शिवसैनिकासारखा दुसरा कोणाला झाला नसेल. आणि म्हणून साहेबांनी घेतलेला निर्णय, पहिल्या क्रमांकानं साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेस मी ठाण्याच्या रेस्ट हाऊसला होतो आणि पहिलं समर्थन केलं. आणि साहेब सीएम झाले त्यावेळी चौथ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातला सत्कार, पहिला सत्कार हा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या हातात. मला अभिमान वाटतो, मी साहेबाचा 14 वर्षापासूनचा कार्यकर्ता. आणि मग आज साहेबांनी तो निर्णय घेतला, आम्ही साहेबाच्या पाठीमागे गेलो. पहिला सत्कार तर माझा झाला, पण सहजासहजी साहेबांचा सत्कार करत असताना पंढरपूरची आषाढीची वारी 10 तारखेला होती, जुलै 22 मध्ये. आणि मग एकीकडे साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेतायत काय, योगायोगानं त्या ठिकाणी मी जिल्ह्यातनं पहिला सत्कार करतो काय, आणि साहेब आषाढीच्या वारीला पूजेचा मान मिळतो काय. आणि मी साहेबाला त्या ठिकाणी पहिला कार्यकर्त्याचा मेळाव्याचं त्या ठिकाणी निमंत्रण देतो काय, आणि साहेब ते स्वीकारतात काय. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना समोरचा उबोटा गट त्या ठिकाणी बऱ्यापैकी वल्गलना करायचा, आम्ही येऊ देणार नाही, रेडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अगदी खालच्या पातळीवरती येऊन, हीन पातळीवर येऊन सर्वसामान्याला त्यांचे विचार, त्यांचे ते बोली भाषा कधीही पटली नाही. ज्यांनी शिवसेना पक्ष वाढवला, ज्यांनी रक्त पक्षासाठी सांडलं,
आपला प्रपंच वेळ प्रसंगी बाजूला ठेवला, प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवून ती संघटना वाढीचं काम माननीय हिंदू हृदय सम्राट आणि गुरुवर यांच्या बरोबरीनं केलं. आज अशा लोकांना, अशा शिलेदारांना त्या ठिकाणी रेडे म्हणून त्यांना कापले जाऊ, त्या ठिकाणी बळी दिला जाईल, ह्या अशा भूमिका हे त्या ठिकाणी काही लोक करत होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरमध्ये 20व्या दिवशी शिवसैनिकाचा कार्यकर्ता मेळावा ह्या माझ्या पटांगणामध्ये झाला. त्यावेळेस 7,000 कार्यकर्ते होते. याच्या अगोदर अनेक बोललं जायचं, आम्ही ह्यांना रस्त्यावर फिरू द्यायचो नाही. पण त्या दिवशी मला अभिमानाने सांगतो, माझा नेता 15 लाख लोक त्या ठिकाणी वारकरी आलेले असताना वारकऱ्यांचा विरोध आहे असं सुद्धा म्हणलं जायचं. पण माझा नेता 65 एकरामध्ये 3.5 लाख लोकांमध्ये पोलिसांचं कडं भेदून वारकऱ्यांच्या मध्ये गेला आणि वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले. त्या ठिकाणाहून गाडीच्या पायरीवर उभा राहून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत, मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक वारकऱ्यांना हातात हात दिला. 7,000चा मेळावा, टाचणीही पडली नाही असा आवाज झाला, आवाज सुद्धा झाला नाही. आणि असा यशस्वी मेळावा सकाळी 10ला होता, पब्लिक सकाळी 9ला येऊन बसलेलं होतं. आणि मेळावा साहेबाचं माहिती आहे तुम्हाला, निघालं म्हणलं तर प्रत्येकाला भेटत वेळ लागतात. दुपारी 3:30ला झाला, 6.5 तास मेळावा उशिरा झाला. तरी लोक त्या ठिकाणी पाय रोवून उभा होते आणि कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही. मग एकीकडे अफवा पसरल्या जायच्या, वारकऱ्यांचा विरोध आहे, आम्ही यांना रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही, मुंबईत येऊ दिलं जाणार नाही. मग साहेब मुंबईत येऊन दाखवलं, मुख्यमंत्रीपदाची शपथही यशस्वी घेऊन दाखवली, लोकांच्या मध्येही गेले, लोकांचा विरोध नक्की कोणाला हे सुद्धा सिद्ध झालं. आणि मग कुठेतरी ह्या लोकांना कामातून उत्तर देणारा नेता, साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा नेता, गुरुवर्यांची शिकवण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणारे नेते त्या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. आणि म्हणून मला अभिमान वाटतो की मी या नेत्याच्या बरोबर गेलो, ते माझं काही चुकीचं नाही, ते माझं फलित झालं. आणि मी या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतो की माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेतच झाला, तो हिंदू हृदय सम्राटांच्या आणि गुरुवर्यांच्या शिकवणीने विचारावरती झाला. आणि माझा राजकीय शेवट देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच बरोबर होईल असं मला या ठिकाणी सांगायचं. मला राजकारण एकनाथ शिंदे साहेब सोडून करायचं नाही. माझ्या राजकारणाची सुरुवात म्हणजेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माझ्या राजकारणाची शेवट म्हणजेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब. मी वेळ प्रसंगी मग राजकारण सोडून देईन, परंतु कुठल्याही पक्षात जाणार नाही किंवा राजकारण सुद्धा करणार. हे माझ्या नेत्याच्या प्रती